सामन्याला सुरुवात करूयात. संतोष मधने मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे, त्याला आपण काही क्षणामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्रदान करू. या सामन्याकडे वळूयात. आवाज असेल श्रीकांतजी यांचा. तर येस, थँक्यू सो मच सुरेश मुनीम. वैयक्तिक कोट्यात पहिला चेंडू अगदी रिवर्स अटेम्प्ट केला, जिथे मॅक्सवेल नाना ढेमरे आले चेंडू खाली. पहिला झटका लागलाय तो अर्थातच श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स कळंबोली या संघाला. नाही काय जबरदस्त या ठिकाणी संगीत वाजवले उदय पवार यांच्या माध्यमातून. अगदी पहिल्या चेंडूवरती अंकित रावतला घरचा रस्ता दाखवलाय सुरेश मुनीम. आपण पाहतोय तंत्र आपण पाहतो दोस्ती 11 म्हटलं ना, अर्थातच मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय विजय शेठ खानावकर यांचा संघ. आणि ह्यांनी हा संघ तर येस सुरेश मुनीमसाठी तर कल्पेश मोहिते मैदानाचा ताबा घेतात. अगदी पहिल्या चेंडूवरती घरचा रस्ता दाखवला. अगदी आपण पाहतो व्यासपीठावरती देखील रामदास शेवाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यानंतर तुकारामजी सरग साहेब यांना देखील आपण पाहतोय. आलेल्या सर्व अतिथीगणांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर नाव बॅक टू क्रिकेट केफेलचा थरार आपण मित्रांनो पाहतोय. कल्पेश मोहितेसाठी पारितोषिक आलंय रोख रक्कम 3000 रुपयाचं, जिथे आपण पाहतोय अक्षयजी भुसारे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 जर षटकार खेचले तर निश्चितपणे कल्पेश मोहिते यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. परंतु पहा सुरेश मुनीम काय गोलंदाजी साकारतायत. ज्या विश्वासानं या संघामध्ये सुरेश मुनीमची निवड केली ना, तो विश्वास मात्र सातत्यानं या ठिकाणी विजय शेठ खानावकर साहेबांचा जिंकत आलाय. अगदी रॉयल संघातून खेळत असताना देखील सलामीसाठी याची वर्णी लागते. तदनंतर आपण पाहतो केफेलच्या माध्यमातून देखील सुरेश मुनीमची सलामीसाठी वर्णी लागली आहे गोलंदाजीसाठी. पुढे एसटीएनच्या पाठीमागं असणारा अष्टपैलू खेळाडू अरविंद ढेकळे पहा. किरण ढेमरे नाना चेंडूचा पाठलाग करतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 4 धावन करता. आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचं देखील आगमन होत असताना व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय, ज्यांची सकाळच्या सत्रामध्ये लाभलेली उपस्थिती आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल. तर हे सॉलॉंग द कार फीट बुडावच्या क्षेत्रामध्ये अगदी चेंडू चाटत पुसत गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकारांची आता मात्र श्रीमित्र मंडळाची धावसंख्या थोडीशी हलती राहिली. अगदी 8 ही धावसंख्या आणि 8 या धावसंख्येवरती वाट लावताना पाहायला मिळतोय तो अर्थातच कल्पेश मोहिते हा फलंदाज. जसं की आला तर डॉट चेंडू पहिला खेळला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. आणखीन एक मोठा फटका सजवलाय, जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक किरण ढेमरे मॅक्सवेल येतो चेंडू खाली. आणखीन एक झेल टिपतोय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. मी आदरणीय उमेश शेठ खानावकर साहेब यांना विनंती करेन या आपल्या
शुभ हस्ते आपण मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार अर्थात संतोष मदनेला हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. 48 धावा, काय बॅटिंग केली आहे खेळाडूने. 48 रन नॉट आउट. त्याच वेळेला बॉलिंग करत असताना एक विकेट ज्याने प्राप्त केला तो संतोष मदने, ज्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. ही एक आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. ही आकर्षक ट्रॉफी क्रिस्टलची, त्याच वेळेला आकर्षक टी शर्ट्स, ॲटिट्यूड कलेक्शनची ब्रँडेड टी शर्ट्स देत असताना आपण पाहत आहोत. प्रदीप स्पोर्ट्सची एक आकर्षक कॅप देण्यात येईल उमेश शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते. प्रदीप स्पोर्ट्सची आकर्षक कॅप आणि त्याच वेळेला प्रदीप स्पोर्ट्सची ही आकर्षक अशी टी शर्ट्स आपण संतोष मदनेला देत आहोत. बॅटिंग आवडली असेल तर संतोषसाठी टाळ्या द्या. 48 रन नॉट आउट. काय बॅटिंग केली त्याने, अक्षरशः मन जिंकली प्रेक्षक वर्गाची. कॅश प्राइजेस देखील त्याच्यासाठी आलेत आणि तेही आपण त्याला प्रदान करूयात. सामना सुरू आहे. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मधून थेट वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर येस, थँक्यू सो मच, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. संतोष मदनेचं खूप अभिनंदन असेल. पुढील कामगिरीसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय दोन बलाढ्य संघादरम्यान रंगणारी लढत. एकीकडे पाहतोय दोस्ती 11 आणि दुसरीकडे पाहतोय श्री मित्र मंडळ हा संघ, जिथे आपल्याला पाहायला मिळतो एका षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सलामीसाठी आलेला मिस्टर 360 अक्षय सरोदे अजून देखील मैदानावरती तग धरून उभा आहे आणि त्याला साथ देण्यासाठी चालू हंगामामधील सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हॅप्पी सिंग आपण पाहतोय. तर निश्चितपणे आपण पाहतो अरविंद ढेकळे, ज्या खेळाडूची चर्चा सातत्यानं या मैदानावरती होत असते, ज्या खेळाडूनं पहिली वहिली 2 व्हीलर बाईक अगदी नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा झाली होती, त्या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या स्वतःच्या नावावरती केली होती तो अरविंद ढेकळे. आणि ती स्वतःच्या नावावरती केली नव्हती तर त्याचा तो अभिष्टचिंतन सोहळा होता, त्याचा तो वाढदिवस होता. त्या वाढदिवसा दिवशीच या खेळाडूनं स्वतःच्या नावावरती 2 व्हीलर बाईक जिंकली होती. तो अरविंद ढेकळे. छोटा पॅक बडा धमाका आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान राहिली या खेळाडूची. तो अरविंद ढेकळे पाहतोय. बघा 2 संघ आपण पाहतोय, एकीकडे विजय शेठ खानावकर तर दुसरीकडे पाहतोय गणेशजी खानावकर. 2 बंधूंमध्ये आता मात्र भांडण लावण्याचं काम आयोजकांनी केलंय. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांविरोधात आपल्याला धाकताना पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यामध्ये कोणते बंधू वर्चस्व प्रस्थापित करतील याच्याकडे देखील नजर लागून राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या अगदी 2 गडी बाद 9 ही धावसंख्या पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय अक्षय सरोदेचा विचार केला तर तो अजून देखील खातं स्वतःच एक या धावेने स्वतःचं खातं खुलं केलं आहे. पण हॅप्पी सिंग बघा आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि अडचणीतून बाहेर काढलं जाईल का हॅप्पी सिंगच्या माध्यमातून. पण तो अरविंद ढेकळे पहा, जो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. चांगला चेंडू, जिथे फटका तर चांगला सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक काय जबरदस्त झेल टिपलाय. भीम यादव आणखीन एक छोटा पॅक बडा धमाका. चेंडू खाली आलाय, सुरेख आणि अप्रतिम झेल टिपलाय भीमच्या. अफलातून विरुद्ध दिशेने जात असताना कॅचेस पकडणं ही बाब सोपी नाही आहे. पण आपल्या शरीरावरती भगवं वस्त्र असलं ना तर सारं काही शक्य आहे असंच वाटू लागले. कारण भीमने भीम पराक्रम केला. एक चांगला झेल ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला असेल, ज्या पद्धतीचा झेल इथे पाहायला मिळाला. वॉट अ कॅच, एक्सिलेंट एफर्ट. पहावा आणि पाहतच राहावा अशा स्वरूपाचा झेल होता. विरुद्ध दिशेने गेला, पहा विरुद्ध दिशेने धावत होता, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. आणि तदनंतर हे कलेक्शन अफलातून होतं. व्हॉट अ कॅच. येस डेफिनेटली, कारण या कॅचची तर चर्चा होईलच परंतु हा कॅच देखील सामन्याला कलाटी देऊ शकेल. अगदी आपण पाहतोय अरविंद ढेकळेसाठी पारितोषिक आलंय.
वेळेकडे आपण देखील वेळेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक इनिंगसाठी आपण 30 मिनिटं दिले. त्याचा अर्थ जर असा जर पाहिलं तर प्रत्येक 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटांचा अवधी दिला आहे. अगदी दोस्ती 11 संघाचा जर विचार केला त्यांनी अद्याप 6 मिनिटांचा अवधी घेतला आहे. 6 मिनिटं आणि 25 सेकंदाचा अवधी घेतला आहे. म्हणजे वेळेकडे देखील मित्रांनो लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा मानाची, ही क्रिकेटची स्पर्धा मानाची, ही क्रिकेटची स्पर्धा अभिमानाची, ही क्रिकेटची स्पर्धा स्वाभिमानाची. आणि या स्वाभिमानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक नियमाचं पालन हे करावंच लागेल. अरविंद ढेकळे या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक किरण ठेंबरे आज प्रभावित केलंय किरणनं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 झेल देखील टिपलेत. तो किरण ठेंबरे चेंडू खाली आलाय. संघाची एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अर्थातच 11 ही धावसंख्या पाहतोय. मैदानावरती बॉबी हा फलंदाज आपण पाहतोय, तर मिस्टर 360 अक्षय सोरोदे. तर यस चांगला फटका सजवला. जिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक तैनात वैभव. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. सो मच. तर आता मात्र श्रीमित्र मंडळाच्या मदतीला हाकेला ही आई एकविरा धावेल का, कारण संघ अडचणीमध्ये सापडला. दिल दोस्ती दुनियातील राजा म्हणून अर्थात दोस्ती 11 संघ या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. त्याच्यामध्ये मी सुरेश मुनींचं कौतुक करेल, त्यानंतर अरविंद ढेकळेचं देखील कौतुक करेल, जो सातत्याने या मैदानावरती विकेट मिळवतोय आणि संघाला एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये घेऊन जातोय. गोविंदा गोरे. परंतु पहा पंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. राजेश पुजारी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 4 गडी बाद 13 धावा. अगदी 5 श्रीमित्र मंडळाची अवस्था एखाद्या नांगी टाकल्याप्रमाणे पाहायला मिळते. थोडीशी विकट अवस्था आहे. अरविंद ढेकळे काय गोलंदाजी करतायत. दुसरं षटक घेऊन आलेत. 5 षटकांची लढत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील पहा परिवर्तन सातत्यानं केलं जात आहे. याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फ्लायटेड चेंडू होता. किरण ठेंबरे वाट इफेक्ट. चांगले प्रयत्न होते. प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल, पण तो प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाहीये. आणि किरणचे प्रयत्न किती अफलातून होते. जिथे 2 धावा वसूल केल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 4 गडी बाद. बघा 14 झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.00 सरासरी राखली आहे. जरी अशा स्वरूपानं खेळले तर 35 धावांपर्यंत मजल मारू शकेल आणि 35 धावा प्रति संघासाठी खूप कमी असतील. आता मात्र इथून मात्र मोठी भरारी घ्यावी लागेल.
मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि ते मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का? नितीन म्हात्रे चेंडूवरती येतात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या 15, 4 गडी बाद 15 धावा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच या प्रभात वाईडसाठी आपण पाहतो. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, अपील केली आहे. हे स्पर्धेचे नियम राहिले आहेत, तर चर्चा आपण देखील या स्पर्धेची करूया, कारण खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक देतो. प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय 75,000 रुपयाचं. तदनंतर आपण पाहतो तब्बल 4 स्पोर्ट्स बायसिकल, ज्याची स्वामी मॅक्झिमम 20,000हून जास्त किंमत आहे. डॉट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केला आहे. बघा या ठिकाणी 4 स्पोर्ट्स बायसिकल आपण देतोय. तदनंतर 2 व्हीलर बाईकच्या स्वरूपात 1 धाव असेल, मात्र 15 झालेत. काय ही तर ओळख राहिली आहे. अगदी प्रत्येक हर एक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकायचा, ही त्याची ओळख राहिली सुरेश मुनीमची. आणि काय सुरेख मारा करताना पाहायला मिळतोय. ज्याचं नाव सुरेश आहे तो सुरेख गोलंदाजी करतोय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव अक्षय सरोदे. आता मात्र स्वतःला जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. दोन्ही सातत्याने एकाच संघातून इंटर कॉलनी विभागातून खेळतात, परंतु आज मात्र एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. सुरेश आणि अक्षय 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पहा 4 गडी बाद 17 धावा. 17 म्हटलं की खतरा. आता खतरा निर्माण होईल का? सुरेश मुनीमचा विचार केला तर या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज. अनेक स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट गोलंदाजाचा हा किताब देखील त्यांना मिळवलाय. तो गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा यशस्वीपूर्वक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पॅडो स्वीप केलाय, जिथे पहा अलॉंग द कार्पी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. स्वतःच्या चेंडूमध्ये 4 धावण करता. आदरणीय सन्माननीय आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, युवक काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि आमदार विधान परिषदेचे काही क्षणामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होणार आहेत. आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, एक दमदार आमदार आपल्या भेटीला येत असताना रेस वाईट. मग आता मात्र धावा येऊ लागलेत. धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असो. अगदी वाईट स्वरूपाची धाव मिळाली. 22 धावसंख्या धावफलकावरती पाहतो. तिसरा षटक मार्गस्थ असताना मिस्टर 360 अक्षय सरोदे अगदी पहा मैदानाची पाहणी करतोय. पुन्हा एकदा बॅटो स्वीप करायचा होता. दांड्या गुल केल्यात. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट बट त्या गुल. अक्षय सरोदे बॅक टू टक आउट. हा उल्लेख करावासा वाटतो ना की अक्षय सरोदेने याच संघाच्या अगेन्स्ट आधीचा सामना खेळलेला आहे आणि ज्या वेळेला ते खेळले होते त्यावेळेला दोस्ती 11 या टीमला त्यांनी परास्त केलं होतं. अर्थात सामना ज्या वेळेला होत असताना आपण पाहिला होता, जो 6वा सामना झाला होता. सुरेश मुनीमने तिथे चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये काय, कारण पुन्हा एकदा गाठ पडली आहे. टका निमित्त आहे कळंबोली प्रीमियर लीगचं 22ला 5 अशी दयनीय अवस्था श्री मित्र मंडळ या टीमची. येस डेफिनेटली. जर पाहिलं ना अगदी निम्मा संघ गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. दोस्ती 11 या टीमला संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 5 गडी बाद 22. काय उल्लेखनीय देखणीय गोलंदाजी पाहायला मिळते सुरेश मुनीम याची. आज मात्र हा संघ पूर्ण जोशाने होशानं पूर्ण ईर्ष्येने या मैदानामध्ये उतरलाय. आम्हाला जिंकायचंच आहे या उद्देशाने उतरलाय की काय असं या मैदानावरती पाहायला मिळत आहे. सुरेश मुनीम गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय, जो काय जबरदस्त मारा करतो. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय, जिथे क्षेत्ररक्षक राजेश पुजारी चेंडूवरती आले जरूर, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली आहे 24. लॉस फॉर 5 विकेट. 24 धावा धावफलकावरती.
बघा हळूहळू आपण सामन्याकडे सांगता निरूपाकडे जाऊ, सामन्यांकडे जाऊ ना, तशी समालोचनाकामध्ये आणि सामन्यांमध्ये देखील मजा येणार आहे. प्रेक्षक वर्ग आज मात्र तुटुंब गर्दी करताना पाहायला मिळतील, कारण हे धरती प्रेक्षक वर्ग गर्दी करताना नेहमी पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहेत त्या मात्र 5 गडी बाद 24. 3 षटक संपवण्याकरता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं अवधी घेतलाय 12 मिनिटं आणि 7 सेकंदाचा टीच आहे. लढती सुपर 6 कडे आपण वळणार आहोत, ज्यामध्ये जर्मन LIG संघ अमन 11 या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. नेक्स्ट मॅच सुपर 6 आपल्याला पाहायला मिळेल, जर्मन LIG वर्सेस अमन 11. या आपण खेळाडूंशी चर्चा करतो आहोत. हे सत्र जे आहे ना, त्या या सत्रामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूशी आपण चर्चा करतो आहोत. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू येतो त्याला आपण ब्लूटूथ देत आहोत आणि त्याच्याशी आपण चर्चा करतो आहोत. राहुल चक्रपाणी आपल्या सोबत कदाचित जुळेल. महेश वाकसे आहे कदाचित, हा त्याचा आवाज होता मित्रांनो, माझा नव्हता. त्याच्याशी जोडूयात. महेश, काय म्हणशील? मॅच जशी चालू आहे, पूर्वार्धाचा खेळ चालू आहे, एकंदरीत सर्व सुरळीत चालू आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, सध्या जो आम्ही प्लॅनिंग केला होता त्यानुसार अद्याप तरी सर्व व्यवस्थित चालू आहे. ज्या प्रकारची मरीच्या गोलंदाजीवर आम्ही भरोसा केला होता, जो प्लॅनिंगनुसार जे चालू होतं, त्यानंतर अक्षयची विकेट आमच्यासाठी जेवढी महत्त्वाची होती, कारण कालच्या दिवसामध्ये त्याने 1 साईड खेळी करून आमच्या गोलंदाजी भरपूर कमकुवत आहेत असं दाखवलं होतं. परंतु प्रत्युत्तर म्हणून आज आमचा जो खेळ चालला आहे तो खूप आमच्या प्लॅनिंगनुसार एकदम व्यवस्थित चालू आहे. नाही, सारं तर योग्य चालू आहे. 24ला 5 ही जमेची बाब आहे. मला असं विचारायचं वाटतं तुम्हाला की कालच्या दिवशीचा वचपास तुम्ही काढायला तयार झाल्यात का? नक्कीच प्रत्युत्तर म्हणून आम्ही आजचा खेळ जो आहे आमचा तो कालच्यापेक्षा भरपूर चांगल्या पद्धतीने आम्ही खेळणार आहोत. अगदी त्याच वेळेला या बॉल नंतर मी पुन्हा एकदा तुमच्याशी चर्चा करेन. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, हाफ आर्म पुल अनसक्सेसफुल राहिलाय का? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु हा बॉल सीमारेषा ओलांडेल. आलाय षटकार. आता इथे विकेट फार आवश्यक आहेत. काय म्हणशील, इथे विकेट का मिळवणं गरजेचं राहील? चर्चा करतोय आपण मयूरशी. जास्तीचा संपर्क होऊ शकत नाहीये. 30ला 5 ही सद्य परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला. तरी षटकार नंतर 30 धावा तर धावफलकावरती पाहायला मिळाल्या आहेत, परंतु राहुल चक्रपाणी अगदी हर्पर लाईन वरून मेन लाईन वरती जाण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी चूक करताना पाहायला मिळतात. अगदी धावसंख्या 31 धावा. षटकार हॅट्रिक करता उदय पवार, सूरज पवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक गोविंदा गोरे याच्यासाठी. पण राहुल चक्रपाणी कुठेतरी अडचणीमध्ये सापडतात. परंतु पहा पुन्हा एकदा तोच टप्पा, 30 दिशा, बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतर स्वरूपाचा. अगदी भोसले सर मयूरनं उल्लेख केला होता की आम्ही वचपा कारण या अगोदर देखील या संघानं अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघानं दोस्ती 11 संघाला हरवलं होतं आणि त्याचा कुठेतरी वचपा. परंतु या ठिकाणी दोस्ती 11 संघाचा विचार केला ना तर हा संघ वचपा काढण्यासाठी मैदानामध्ये उतरणार नाहीये. हा आवाज मयूरचा आपण पाहत आहोत. अरविंद त्या ठिकाणी काहीशा गोष्टीची चर्चा करत असताना पाहायला मिळाला. अरविंद सहसा बोलत नाही, परंतु या मायक्रोफोन मध्ये त्याचा आवाज आला, ही बाब महत्वाची आहे. या आपण चर्चा करतोय खेळाडूंशी. षटकार आलाय, या मॅचचा मोमेंटम शूट होऊ लागलाय. काय म्हणशील एकंदरीत या मॅच मध्ये षटकार आल्यानंतर रन्स होऊ लागल्यात? मयूर, तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच हा मोमेंटम आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण सध्या विरुद्ध संघ बघितला तर फक्त गोविंदा हाच हिटर आम्हाला सध्या दिसत आहे
आणि शेवटच्या या डेथ ओव्हरमध्ये आम्हाला त्याची विकेट घेणं भरपूर महत्त्वाचं आहे. होय, रन्स थांबवण्यासाठी विकेट ही मिळवाव्या लागतात आणि या गोष्टीची चर्चा आपण करतोय. 33ला 5 आहे. समालोचन कक्षाकडे पुन्हा एकदा वळूयात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोविंदा गोरेसाठी पारितोषिक उदयजी पवार यांनी नेहमीच लावलंय आणि या मॅच मध्ये देखील लावलंय. येस येस, गोविंदा गोरे हे फॅन्स फॉलोअर्स खूप जोडले. तर उदय पवार हे त्याचे खूप चाहते आहेत, म्हणूनच की काय उदय पवार यांच्याबद्दल सातत्याने त्याच्यावरती बक्षिसं लावतायत. परंतु कहा मैदानावरती अगदी रनआउटची संधी, अगदी थोडीशी संधी निर्माण झाली होती, पण तो सुरक्षितरित्या ऑफिस क्रीजमध्ये देखील पोहोचलाय गोविंदा गोरे आणि संघाला घेऊन गेलाय 34 या धावसंख्येवरती. तर निश्चितपणे आपण उल्लेख करत होतो बदला वचपा, परंतु एवढंच म्हणेल की अगर आपको ऊंचाई पर पहुंचना है ना तो जिंदगी में बदला नहीं, बदलाव लाने की सोच रखनी चाहिए. अगदी तसंच पाहायला मिळतंय. खूप बदल केलेत, एक्सचेंजेस पाहायला मिळाले दोस्ती 11 संघाच्या माध्यमातून. खूप सुरेख आणि कामगिरी देखील पाहतोय. परंतु पहा गोलंदाजी जिथे पुन्हा एकदा लाईन भरकटताना पाहायला मिळाले. राहुल चक्रवाणी अवांतर स्वरूपाची धाव, संघाची एकूण धावसंख्या 35. या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू वाईट स्वरूपाचे फेकलेत, म्हणजे कुठेतरी थोडीशी चूक केली गेली जाते राहुल चक्रपाणी या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि 3 चेंडूवरती धावा देखील आल्या. 16 मिनिटांचा अवधी घेतलाय. फटका चांगला सचवलाय. आउट ऑफ द स्पार्क चेंडू साईल का? होय, मैदानावरती छत्रपतींचा छावा. या मिळतील तब्बल 6 धावा. 6 धावा. दिवशी आपण आदरणीय सुरजी चव्हाण साहेब यांना पाहिलं होतं, प्रदेश अध्यक्ष काँग्रेस, ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. परंतु आजच्या दिवशी आदरणीय सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब, युवक काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि तथा महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार यांना देखील आपण उपस्थित होत असताना पाहणार आहोत. या स्पर्धेचे जनक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. रन्स म्हणल्यात 41 धावा. या षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय राहुलने. 17 धावा आल्यात. यस सपाटून अगदी हल्ला बोल चढवलाय. गोविंदा गोरे आक्रमक झालाय. रुद्र रूप धारण केलं गोविंदा गोरे या फलंदाजानं. काय नेत्रदीप फलंदाजी साकारतो या मैदानावरती. आणखीन एक फटका बघायचा. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो, झेल सोडलाय, परंतु पहा 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडले. 43 धावा धावफलकावरती. बघा गोविंदा गोरे कौतुक करावं लागेल. आणि दोस्ती 11 संघाचं होतंय काय, जिथे अभ्यास केला भूगोलाचा आणि पेपर आला इतिहासाचा. मी तर म्हणेल अरविंदनं अभ्यास केला होता अक्षय सरोदेचा, पण तो गोविंदा गोरे काय मैदानावरती फलंदाजी साकारतोय. अगदी संकट योद्धा, संकट मोचक म्हणून उभा राहतोय स्वतःच्या संघासाठी. काय बहारदार खेळी साकारताना पाहायला मिळतोय. संघाला घेऊन गेलाय 43 या धावसंख्येवरती. फटका चांगलाय, बघायचंय. गोविंदा गोरे आला रे आला, गोविंदा आला, मैदानावरती वरसलाय गोविंदा गोरे ऑन फायर. थँक्यू सो मच. बघा या षटकामध्ये तब्बल 25 धावा. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपवण्याकरता दोस्ती 11 संघाने मिनिटं घेतले. 17 मिनिटं आणि 49 सेकंदाचा अवधी घेतलाय. म्हणजे तुमच्याकडे फक्त 2.25 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला 2.25 मिनिटांमध्ये हे 4 षटक या ठिकाणी संपलेत. अर्थातच 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटं दिली होती. थोडी क्षमा देखील आम्ही मागतोय. म्हणजे उर्वरित मिनिटां अगोदर या संघानं चांगलं या ठिकाणी
कमबॅक केलाय, पण तो रितेश यादव मैदानावरती आलेत. गोलंदाज रितेश, तर ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अनिकेत भगत. या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक किरण ठेंबरे चेंडूवरती येत आहेत. एक धाव प्राप्त होली आणि एका धावेनं या संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा कंप्लीट. श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली या संघाच्या मैदानावरती गोविंदा गोरे आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती साकारतोय. जो व्यक्तिगत खेळतोय 24 या धावसंख्येवरती. रितेश यादव गोलंदाजच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस जिते राहुल. एक धाव, एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 51. 24 वरती 5 होत्या, आता तर पाहिलं तर 51 वरती 5, जिथे 29 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. गोविंदा गोरेचं 22 धावांचं योगदान, तर अनिकेत याचं फक्त आणि फक्त 4 धावेचं योगदान. ओ हो 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 हो, फटका सजवलाय मैदानावरती. अनिकेत बरसलाय. षटकार षटकार षटकार. आता बरं, मैदानावरती 57 धावा. एकानं वाट पेटवली आहे, तर दुसरा त्या वाटेचं प्रज्वलन करतोय. दोन्ही बाजूंनी आता मात्र हल्लाबोल पाहायला मिळतोय. अनिकेत भगत या मैदानावरती आणखीन एक आली लहर, केला कहर. अनिकेत भगत ऑन फायर 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 फायर. तर थोडंसं अवधी मिळतोय. आपण जय हनुमान LIC आणि त्यानंतर अमन 11 या दोन संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण या इमिजिएटली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. तो मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष आम्ही वेधित करतोय. मैदानावरती होतंय काय? धावांचा पाऊस, चौकारांची आतिषबाजी, षटकारांची टोलेबाजी पाहायला मिळते. दोन्ही बाजूंना आता मात्र हल्लाबोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 63 या धावसंख्येवरती, जिथे षटक क्रमांक 5 अर्थातच शेवटचा आणि अंतिम चालू असताना जिथे दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. आता मात्र फटका सजवलाय, जिथे लॉगॉन क्षेत्र निवडलाय. किरण ठेंबरे नाना चेंडूवरती येतोय, परंतु पहा सुरेख आणि अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. मैदानावरती पार विद ढेकले चिचोलबोल बड्डे बॉय आपण पाहू शकाल. 65 धावा झालेत या षटकातील. अजून देखील अंतिम आणि शेवटचा चेंडू येणं बाकी. फलंदाज अनिकेत भगत बाकी. हा शेवटचा चेंडू कशा स्वरूपाचा असेल? फलंदाज, परंतु होतंय काय? अगदी डायरेक्ट हिट तर झाली आहे. पंचाकडे अचानक नजरेने पाहायला, पण पंच अगदी पहा, मुख्य पंच दर्शवतात वाईट चेंडू आहे. 1+1 2 धावा. अगदी 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले, अर्थातच 5 गडी 67 धावा. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की हा संघ 40-50 धावा तरी उभारू शकेल का, परंतु गोविंदा गोरे नावाचं तुफान, अनिकेत भगत नावाचं वादळ या मैदानावरती आलं आणि काय जबरदस्त डावाला आकार देण्याचं काम करतायत रितेश यादव. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती, परंतु पहा पुन्हा एकदा वाईड चेंडू. वाईड प्लस वाईड 2 धावा. पुन्हा एकदा 67+2 69 धावा. योगेश म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. अगदी तशा स्वरूपात झालंय. पहिल्या 3 षटकांमध्ये दोस्ती 11 आगेकूच होतात. तत्त 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये महागडा ठरलाय तो म्हणजे दोस्ती 11 संघ. 20 धावा अजून देखील आपण या षटकामध्ये पाहतोय. 25 धावा या अगोदरच्या षटकामध्ये पाहिल्या, परंतु फटका बघायचाय. जिथे फटका आलाय 4 धावेंकरता.
तर बनल्यात 75चं लक्ष या सामन्यामध्ये आहे. या पण टॉस करतो आहोत. मी टॉस करण्यासाठी या आपण आमंत्रित करूयात. किशोर शेठ खानावकर साहेब यांना विनंती करेन, मी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या किशोर शेठ, आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस होईल. जयनुमान LIG वर्सेस अमन 11. दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला मनीष शर्माला, तुषार शर्माला आपण पाहणार, तर त्याच वेळेला मी आदरणीय तुकारामजी सरक साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शिवसेना कळंबोली शहर अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत, तुकारामजी सरक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वपूर्ण सामना ज्याचा टॉस आपण करतो आहोत. देयर इज अ कॉल. हेड आलाय, टॉस जिंकलाय तो अर्थातच जय हनुमान LIG टीमने. धन्यवाद तुकारामजी सरक साहेब. मनी, टॉस जिंकला आहेस. कालपर्यंत जे झालं किंवा त्या लीग स्टेज मधल्या मॅचेस होत्या, आता तुम्हाला खेळायचं आहे सुपर 6 मध्ये तुम्ही खेळणार आहात. अशा परिस्थितीमध्ये इथून जो संघ जिंकेल तो अर्थात बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. निर्णय काय घेशील या टॉसचा, आणि टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? टॉस तर खूप इम्पॉर्टंट होता. आमची प्रत्येक मॅचला रणनीती हेच होती की आम्ही चेस करूया, आणि मी टॉस जिंकल्यानंतर पहिले फिल्डिंगच करणार. आणि नॉकआउट स्टेजचा विचार केला की आता काही आम्ही चुकी करू शकत नाही. लीग स्टेजमध्ये कसं असतं, एखादी चुकी झाली तर आपण त्याला रिकवर करू शकतो, पण या सिच्युएशनमध्ये आपण ही चुकी रिकवर करू शकत नाही. आणि मी माझ्या टीमला पहिल्यापासून हेच सांगतोय की तुम्ही काही करा, हारा किंवा जिंका, पण मेन आहे तुम्ही तुमचं एफर्ट दाखवा. जोपर्यंत तुम्ही तुमचं एफर्ट ग्राउंडवरती दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला जीक येणार नाही. प्रत्येकाचे एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. आणि या मॅचमध्ये तू काही बदल करतोयस का? आणि अगदी त्याच वेळेला एफर्ट्स बद्दल आपण म्हणतो आहोत, तर त्याच वेळेला असा कोणता खेळाडू आहे की त्याचे एफर्ट्स कमी पडतायत किंवा अशी ताकद कमी लागते असं वाटलं का कुठेतरी ॲज अ कॅप्टन म्हणून, की ज्यांना तू म्हणशील मोटिवेट करशील आणि चांगला आज प्रदर्शन देण्यासाठी नेतृत्व प्रदर्शित करण्यासाठी महत्वाची भूमिका बदलतील? सर, मला असा कोणाचाही एफर्ट 100% पेक्षा खाली वाटला नाही, उलट जास्त एफर्ट वाटला. कारण ते आमचे जेवढे पण प्लेयर्स आहेत ते 100% एफर्टच देतात. आणि टीमचा विचार केल्यानंतर आमच्या टीममध्ये बदल असणारच, ते मी कळवतो सर. ओके, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकल्यात फिल्डिंग करण्याचा निर्णय. साहिलशी चर्चा करूयात. साहिल, तुम्हाला या मॅचमध्ये देखील फार महत्त्वाची भूमिका या गोष्टीची असणार आहे. इथे नॉकआउट स्टेज आहे, आता सुपर 6 मध्ये आपण आलो आहोत. नॉकआउट स्टेज आहे, इथे जिंकणारा संघ जो मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे, इथून देखील तुमची महत्त्वाची भूमिका असेल, कारण तो प्रदर्शन अपेक्षित असेल साहिलकडून देखील. काय म्हणशील या मॅचबद्दल? ही मॅच इम्पॉर्टंट आहे आम्हाला, आणि टॉस इम्पॉर्टंट होता, तो हारलो आम्ही, पण काय नाही, बॅटिंग करू आम्ही आणि चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. तर एक मनामध्ये किती धावसंख्येचा विचार करून आला आहात आज, आणि संघाकडून साहिल आणि भावेश यांच्याकडून फार अपेक्षा असतात, तो प्रदर्शन पाहायला मिळेल का आम्हाला? हो नक्कीच, आणि बॅटिंग करून कमीत कमी आम्ही 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. एक फायटिंग टोटल वाटते तुम्हाला ही 50 ते 60 डावा? हो, आमच्या बॉलिंगनुसार फायटिंग टोटल आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा होता साहिल उलवेकर. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर ही जय हनुमान LIG टीमने इथे टॉस जिंकलाय अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. आपण सुपर 6 मध्ये वळतो आहोत, एक महत्वाची मॅच पाहायला मिळेल. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. अगदी पहा, पहिल्या पूर्वार्धामध्ये 73 धावा उभारल्या, 74 धावांचं आव्हान पेलायचं आहे, आणि या 74 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं गाठलं गेलं जात आहे याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. मी आमंत्रित करतो आहोत आदरणीय विराजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. विशेष सन्मान, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं या स्पर्धेचं आद्य कर्तव्य, आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय विक्रांतजी पाटील सर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. आमदार, भारतीय जनता पक्षाचे एक धडाडीचे आमदार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. या आपण सन्मान करतो आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन, पहिला सन्मान या आपण किशोरजी खानावकर साहेब यांना आमंत्रित करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. या आपण सन्मानित करतो आहोत. विराजी पवार साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान चालू असताना आपण पाहत आहोत विराजी पवार यांचा सन्मान. सर
तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या प्रभात. या पण पुढील सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन आबाजी गुटुगळे साहेब, भाजपा मंडळ कळंबोली, ज्यांचा विशेष सन्मान देखील आपण करतो आहोत. या पुढील सन्मान आबाजी गुटुगळे साहेब यांचा देखील सन्मान करण्यात येईल. येस, तिसरे पंच या. या आपण पुढील सन्मान देखील करणार आहोत. प्राध्यापक एन पी खडजे सर यांचा सन्मान करण्यात येईल. सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान शामराव ठोंबरे अहिल्यादेवी सामाजिक संस्था यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. ओके, थँक्यू. काही सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळणार आहोत. त्याआधी हे विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेतो आहोत. या सन्मानानंतर बोलूयात समालोचन कक्षाकडे. सन्मान चालू राहतील आणि या आपण आवाज ऐकूयात प्रवीण जयजुने सरांचा. धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद. श्रीकांतजी बुळीक यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करणारा बर्थडे बॉय अरविंद डेकेच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. इट्स अ नो बॉल. नेल्सन अंकल आणि जनार्दन खुटारकर साहेब यांचाही आपण एकत्रितपणे एक विशेष सन्मान करतो आहोत. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. समालोचन कक्ष. थँक्यू. तर या ठिकाणी या तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. खरं तर अरविंद ढेकळे पहिल्या सामन्यामध्ये आपण शो पाहिला संतोष मदने आणि यावेळेला मात्र अरविंद ढेकळे बर्थडे बॉय एक लकी चॅम्प आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल ओव्हर वेस्ट हाईट. कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि ज्यावरती मात्र फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल करणारा षटकार अरविंद ढेकेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. एकूणच धावसंख्यांचा या ठिकाणी श्रीगणेशा धावफलकावरती पाहायला मिळतंय. 8 धावा धावफलकावरती. आजच्या सर्व लढतीना जयेश सर या मैदानावरती मी म्हणेन की अगदी चित्तथरारक लढती पाहायला मिळतील. पाहुण्यांची मांदियाळी व्यासपीठावरती सुरू राहीलच. या स्पर्धांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातून या स्पर्धांचं कौतुक केलं जात आहे. अगदी उद्घाटन सोहळ्यापासून ते आतापर्यंत सलग तिसऱ्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेच्या आहोत आणि यानंतरची होणारी लढत देखील एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संधी निर्माण केली होती. खरं तर या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल ना तर मात्र श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स कळंबोली संघाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घ्याव्या लागतील. KPL म्हटलं या दरम्यान आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचा शुभ सन्मान हा देखील पाहतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज सर्वत्र जर आपण पाहिलं तर रिपब्लिक डे अर्थातच 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदमय जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातोय आणि त्याची जणू प्रचिती आपल्याला मैदानावरती देखील पाहायला मिळतोय. एकूणच पाहिलं तर आपल्या देशाप्रती असणारं आपल्या ज्या काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत, आपले जे काही स्वातंत्र्य आहेत याची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस 76वा हा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. एकूणच जर पाहिलं तर या आनंदमय वातावरणामध्ये रंगतदार क्रिकेटच्या लढती अगदी या स्पर्धांच्या आयोजकांचं देखील आपण कौतुक करूयात. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवरती ओम आणि ओमनं मात्र या षटकातील पहिला चेंडू फेकत असताना तब्बल 9 धावा खर्च केल्यात. हा देखील विक्रम या खेळाडूने आपल्या नावावर केलाय. एकूणच जर पाहिलं तर आज मैदानावरती पाऊल ठेवण्यासाठी देखील जागा मिळणार नाहीये. सकाळचं सत्र आहे, आपली जागा फिक्स करा, कारण जसजशा लढती पुढे सरकतील तसतसा मात्र मैदानावरती नक्कीच या ठिकाणी वातावरण पाहायला मिळेल. इथे संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत जेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय जेल. बिग विकेट फलंदाज
तर या ठिकाणी मात्र यानंतरचं बॅटल सुपर 6ची पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांना आपापल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपली धमाक दाखवली आहे. एकीकडे तुषार शर्मा अर्थातच मनीष शर्मा याला आपण पाहणार आहोत आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला नक्कीच साहिल ज्यानं नुकताच 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरला. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या गावासाठी तो क्रिकेट खेळला. परंतु कळंबोलीच्या मैदानावरती जे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करतात ना, हे नेहमी चर्चेचा विषय ठरतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. सुरेश मुनीमला या ठिकाणी प्रमोट केलं गेलंय. एकेकाळचा रॉयल संघाचा सलामीचा फलंदाज आणि सलामीचा गोलंदाज, एक सर्वाधिक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख होती त्या खेळाडूला आता मात्र पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. प्रमोट केलंय इन ॲट नंबर 3. परंतु इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू ओमचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. पहा मामा भाचनची ही जोडी या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये अक्षरशः तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. विष्णू बेचुकले या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर मात्र त्याचेच भाचे अर्थातच ओम यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आपल्या नवारूपाला साजेसा खेळ ओम मैदानावरती करणार का? 2 निर्धाव चेंडू त्यानंतर मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. फलंदाज सुरेश मुनीमच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. धावांवरती 5 फलंदाज गमावले होते आणि त्यानंतर गोविंद गोरे आणि अनिकेत भगत या 2 खेळाडूंना काय कमालीचा खेळ मैदानावरती साकारला. एकूण धावा धावफलकावरती आहेत 17 धावा. तुम्हाला मोमेंटम कायम राखावा लागेल. कैलासजी जाधव सभा देखील आपण या ठिकाणी पाहतोय. इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतील आणि ज्या प्रकारचा विश्वास त्यांनी आपल्या खेळाडूंवरती दर्शवलाय ना, कमालीचा खेळ राहिला आहे. ललित केशवन देखील आहेत आणि आहे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर यानंतर पाहायला मिळेल. साहिल आहेत संघाचे संघनायक आणि जगदीश स्पोर्ट्सचे आमचे चेतनजी तिवारी देखील कदाचित इन ॲक्शन पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते. आणि हा संपूर्ण संघ आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून जातोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये होणारी जी रंगत आहे ना, अरविंद ढेकळे महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. गती ओळखणं गरजेचं आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला होता. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. बोटांची जादू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात राहिली आहे. 1 गडी बाद 18 धावा धावफलकावर. 4 मिनिटं 34 सेकंद पहिल्या षटकासाठी घेतले गेलेत. अंतिम चेंडू 10 चेंडूंचं हे षटक राहिलंय. लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु 18 धावा धावफलकावरती आल्यात. ही दोस्ती 11 संघासाठी जमेची बाजू आहे. एकूणच इक्वेशन पाहिलं तर अजूनही येणारे 24 चेंडू आणि 56 धावा असंच काहीच समीकरण होतं ज्यावेळेला रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये होता. संतोष मदनेनं जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यांवरती घेतली आणि इथे एक असा खेळाडू तुम्हाला शोधावा लागेल. एक असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहावा लागेल. खरं तर या वेळेला मयूर वाक्षे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुरेश मुनीमला खुलं लायसन दिलंय. त्याला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करा ही जणू सूचना या ठिकाणी संघनायकांना संघ मालकांना दिली आहे. कारण एखाद्या खेळाडूची गुणवत्ता त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेला त्याच्या खेळाचं स्वातंत्र्य त्याला दिलं जातं. कोणत्याही प्रकारचं बर्डन नाहीये. तुला तुझा स्वाभाविक खेळ मैदानावरती करायचा आहे ही अगदी प्रामाणिक सूचना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु मयूर वाक्षेच्या बाबतीत तसं नाहीये. मयूर वाक्षेला इथे सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. अगदी ॲज पर सिच्युएशन रिक्वायर्ड तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणखीन एक खेळाडू अर्थातच भावेश जो या संपूर्ण लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू आहे आणि तो मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे खेळाडू आहेत ना या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी कळंबोलीचे तमाम क्रीडा रसिक हे नेहमीच मैदानाच्या दिशेनं गर्दी करताना पाहायला मिळतात. सिंगल आली आहे. मयूर वाक्षेनं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ मैदानावरती दाखवलाय. त्याने ओळखलाय सुरेश मुनीमला ज्या उद्दिष्टानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय ना आणि हा असा खेळाडू आहे की याला एंड डझंट मॅटर. अगदी आपल्या ताकदीच्या जोरावरती मोठे फटके खेळणे. काल मला वाटतं शेवटच्या 2 चेंडूंसाठी आला आणि तब्बल 10 धावांचं योगदान चौकार षटकाराच्या आणि याच एंडनं ती फलंदाजी त्यानं केली होती.
यावेळेला जोरकस प्रहार आहे, गॅपमध्ये चेंडू ढकललाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतील दुसरी धाव. इथे मात्र थोडस मनामध्ये शंका निर्माण झाली, दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होते ना त्यावेळेला मात्र तिथे अडथळे देखील येतात. दुसरी धाव होऊ शकली नाहीये, पहिली धाव तुम्हाला वेगाने घ्यावी लागेल. सातत्यानं धावफलक धावफलकावरती धावा उभारणं या गोष्टी तुम्हाला सातत्यानं कराव्या लागतील. परंतु गोविंद गोरे वन ऑफ द बेस्ट बॉलर या साईडचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू होता, लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये फारसं लक्ष विचलित केलं नाहीये. पंचांचा कोणताही इशारा नाही, म्हणजे कदाचित बॅटीची कड घेऊन जाणार आहे. येस ऑफ द बॅट. तर एकूणच गोविंद गोरे यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पण सुरेश मुनीमचा हा दबाव आहे आणि जोपर्यंत सुरेश मुनीम मैदानावरती उभा राहील ना तोपर्यंत हा दबाव सातत्यानं पाहायला मिळेल. परंतु आपली नैतिक जबाबदारी, सामन्याचं सिच्युएशन, रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतील. अरविंद डेकळेसारखी महत्त्वाची विकेट जरूर गमावली आहे, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जोरकस प्रहार, प्रॉपर टायमिंग नाही आहे, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केले जाईल. असं नाहीये की मयूर वाक्षेचा फॉर्म नाही आहे, यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणि एकूणच जर पाहिलं तर त्याच्याही भात्यामध्ये विविध प्रकारचे स्ट्रोक्स आहेत. मैदानाच्या चौफेट टोलेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. केवळ मयूरनं सिंगल डबल खेळावं ही अपेक्षा नाही आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंवरती प्रहार. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि मयूर वाक्षेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा निर्णायक क्षणाला आलेला उत्तुंग षटकार. मध्ये देखील आपल्याला दुपारच्या जेवणाची अगदी रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आयोजकांच्या माध्यमातून. त्याच वेळेला तुम्हाला आज 2 लकी कुपन्स घ्यायचे आहेत. 2 अर्थात तुम्हाला कुपन एकच टाकायचं आहे, प्रत्येकाला एकच कुपन मिळेल. त्याच्यावरती तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला मोबाईल मिळेल आणि कदाचित तुम्ही जास्तीचे भाग्यवान असाल तर तुम्हाला सायकली मिळणार आहे. आज प्रेक्षक वर्गाने गर्दी करा, परंतु ते कुपन्स आहेत ना दुपारच्या जेवणानंतर अवेलेबल आहेत. तद्वर कोणी गर्दी करू नका. दुपारचं जेवण जेवा, तदनंतर कुपन्स तुम्हाला मिळतील दुपारच्या जेवणाच्या नंतर. सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आयोजकांनी साऱ्या बाबी दिल्यात. आज आमदार साहेब देखील येतात. विक्रांतजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार ज्यांना आपण पाहत आहोत विधान परिषदेचे, ज्यांची उपस्थिती काही क्षणामध्ये या स्पर्धेला लाभणार आहे. साऱ्या गोष्टी आज होतील कारण सुपर 6 नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. नक्कीच जयेश सर, आणखीन एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 45 धावांची गरज आहे आणि हा प्रश्न प्रेक्षकांकडून आलाय आणि तो प्रश्न अगदी योग्य देखील आहे. कारण जे संघ आता या स्पर्धेतून बाहेर पडलेत ना त्या संघातील खेळाडूंना या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल का, हा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न असणार आहे. कारण आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये खेळाडूंना अलाउड केलं नव्हतं. नाही, हा प्रश्न अतिशय उत्तम आहे. मी आयोजकाशी आपण चर्चा करूयात या बाबतीत. कारण खेळाडू जे आता स्पर्धेच्या बाहेर गेलेत त्यांनाही काहीतरी आपण देणं गरजेचं आहे आणि ती बाब आवर्जून आपण हेरूयात. यावेळेला लोअर फुल टॉस, ज्या कामासाठी या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं ती कामगिरी लिहिल्या बजावताना फलंदाजाच्या बॅट मधून येतोय षटकार. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती
एकीकडे भगवामय वातावरण या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि तोच भगवा रंग मैदानाच्या आतमध्ये विजयाचं प्रतीक आपल्याला यावेळेस पुन्हा एकदा जोरकस प्रहार. सुरेश मुनीम इज ऑन फायर. येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाहीये ना, ते जणू या स्पर्धेच्या माध्यमातून आपला जो पूर्ण रोष आहे, जो पूर्ण जोश आहे, पूर्ण जो राग आहे ना, तो या मैदानावरती काढतात. अनिकेत भगत असतील, भावेश असतील, सुरेश मुनीम असतील, हे असे काही खेळाडू असतील, गोविंद गोरे असतील, हे असे काही खेळाडू असतील, अमन लोहिया असतील. अगदी त्याच्या संघनायकाने देखील म्हटलं की फारशी संधी मिळाली नाहीये. अक्षरशः हा खेळाडू तुंबला होता. एकूण धावा धावफलकावरती येणारे 15 चेंडू, 31 धावांची गरज, 43 या धावसंख्येवरती खेळत आहेत अर्थातच दोस्ती 11 संघ. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. थोड्याच्या धीम्या गतीने चेंडू आला, आक्रमण केलंय गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक स्पेल मधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आता त्यांना ओम टकले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 33 धावा खर्च केल्यात आपल्या स्पेल मध्ये आणि चेंडू हाताळले गेलेत ते 10. 330च्या स्ट्राईक रेटनं धावा खर्च केल्यात, परंतु 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवून या सामन्यामध्ये शिरकाव काढायची धमक या गोलंदाजामध्ये आहे. ओम इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. 14 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. काहीशी कानमंत्रणा. अक्षय सरोदेश त्यांच्या मागे आहे, एक मास्टर माइंड खेळाडू. 11 मिनिटे 40 सेकंदाचा वेळ घेतला गेला. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला असेल. आणि मयूर यावेळेला जोरकस प्रहार, प्रॉपर टायमिंग नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल एकेरी स्वरूपाच्या धावेनं. 45 या धावसंख्येवरती मजल मारतोय तो दोस्ती 11 हा संघ. आदरणीय अरुण शेठ खानावकर साहेब यांची देखील उपस्थिती लाभते आहे. मी विनंती करेन अरुण शेठ खानावकर साहेब आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. धन्यवाद. एकूणच पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे 13 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि सुरेश मुनीमच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. आणि याच वेळेला ओम विकेटलेस राहिलाय. विकेट इथे येणार का? क्षेत्ररक्षक जेलच्या खाली सुरेश मुनीम जो डोकेदुखी ठरत होता याला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेट नंबर 2. या ठिकाणी किरण डेंबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी अतिशय खोलवर आहे नो डाऊट, परंतु सुरेश मुनीमचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जाते. आणि का करू नये, सामना पूर्णपणे मी म्हणेन आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यानं आपल्या खेळीच्या माध्यमातून केला. 23 धावांची 8 चेंडूंमध्ये 3 षटकाराच्या मदतीनं 23 धावांची उपयुक्त खेळी त्यानं आपल्या संघासाठी साकारली. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू शिल्लक, 14.5च्या सरासरीनं धावा बनवायच्या धावफलकावर 29 धावा. अंकित साहेब उर्फ बापू यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. काही खेळाडूंशी चर्चासत्र आपण पाहत आहोत जे चालू असलेलं पाहायला मिळतं. या कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये मायक्रोफोन दिला जाईल याची चर्चा होईल, कारण इक्वेशन आता बदलू लागलंय. सिच्युएशन मॅचची बदलली आहे आणि अर्थात या सिच्युएशनला आपण पाहूयात एक चांगला खेळ पाहायला मिळेल का. अंकित रावतच्या कानामध्ये एयरफोन देण्यात आला है. अंकित क्या कहोगे, जैसा मुकाबला चल रहा है, 12 बॉल 29 की जरूरत है, एक मोमेंटम शिफ्ट हुआ है जैसे आउट हुआ है खिलाड़ी यानी कि सुरेश मुनीम.
अंकित खेळाडूंशी चर्चासत्र ही बाब देखील महत्वाची है प्रवीण सर। अंकित से जुड़ते हैं अपन। अंकित क्या कहना चाहोगे, मोमेंटम शिफ्ट हो रहा है? यस यस यस, मोमेंट का फिलहाल हमारी तरफ है। अभी सुरेश मरी जो है अच्छी बैटिंग कर रहा था, उसका विकेट हमें मिला है, तो यस डेफिनेटली हमारी तरफ है अभी मोमेंट। तो हम लोग इस मोमेंट के साइड ही जाना चाहेंगे। अपनी बॉलिंग जो है हमें कंटिन्यू करनी होगी, ऐसी अच्छी बॉलिंग, तो ये मैच ज़रूर हमारे साइड में आ जाएगा। अंकित, मैं ये बात दोहराना चाहता हूं कि पिछला मैच भी 12 गेंदे 28 की जरूरत थी और सेम सिचुएशन में वो मैच बैटिंग करने वाले टीम ने जीता था। क्या आप विकेट ज्यादातर चटकाना चाहोगे यहाँ से? जी विकेट ज़रूर हम लोग चटकाना चाहेंगे, बट जो हमारी बॉलिंग लाइनअप है वो काफ़ी अच्छी है। शाबाश 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 शाबाश, वो शाबाश। एंजॉय कर रहे हैं आप इस मुकाबले को? जी जरूर जरूर, बहुत ज़्यादा एंजॉय कर रहे हैं। अंदर से फील हर कैसा, मुकाबले में प्रेशर जरूर रहता है। अंदर से कैसा फील होता है कि जब इतने बड़े मुकाम पे और इतने बड़ी प्रतियोगिता में आप खेलते हो, तो ग्राउंड के अंदर से कैसे फीलिंग रहता है ये पूरे माहौल का? बहुत अच्छी फीलिंग रहती है। आपके जो दोस्त है, आपके फैमिलीज है जो आपको बाहर से देखती है, कोई यूट्यूब पे लाइव देखता है, कोई आपको यहाँ पे ग्राउंड पे आके देखता है, तो ये बहुत अच्छी फीलिंग रहती है इतना बड़ा टूर्नामेंट खेलना। या आपण सामन्याकडे वळूयात। तर नक्कीच या ठिकाणी मात्र किरण टेंबरे, खूप मोठी जबाबदारी असेल किरण टेंबरेच्या खांद्यावरती। एकूणच पाहिलं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीयेत, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील जर आपण स्पर्धा पाहिली फलटण प्रीमियर लीग मध्ये, या खेळाडूची बॅट बोलली होती, अर्धशतकीय खेळ त्याच्या बॅट मधून आला होता आणि तो खेळ मात्र त्याला या मैदानावरती साकारावा लागेल। आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला दोस्ती 11 संघ अरविंद ढेकळे यांनी त्याच्यावरती दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला विश्वासार्थ फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। काल जर आपण पाहिलं तर रामदास मारमरनं शेवटच्या षटकामध्ये 28 धावा उभारल्या। आज संतोष मदनेनं त्याच्या बॅटमधून कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला, विजयाचा शिल्पकार ठरला आणि अगदी त्यांच्या तालमीमध्ये शिकलेला, अगदी त्यांच्या छत्रछायेखाली खेळणारा हा खेळाडू किरण टेंबरे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 9 चेंडू 28 धावांची अजूनही गरज, 2 चेंडू लेफ्ट केलेत। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अक्षय सरोदे, आणि अक्षय सरोदेचा जर आपण विचार केला ना तर रेग्युलर गोलंदाज नाहीये, परंतु काय कमालीची गोलंदाजी, यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आहे। पहिल्या 2 चेंडूवरती आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता। का शोधण्याचा प्रयत्न असेल, यावेळेला खूप चांगला चेंडू फेकलाय, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा, शरीराचा वेध घेतलाय, रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाजांची, आणि इथे मात्र फटाक्यांची आशेबाजी सांगते आहे की सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे शुभागमन। भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब यांचे आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते। विधान परिषदेचे विद्यमान आमदार, महाराष्ट्र भारतीय जनता युवक अध्यक्ष आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। या दमदार आमदार, कार्यक्षम आणि दमदार आमदार ज्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतात। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार ज्यांना आपण पाहत आहोत स्क्रीनवरती, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय आहे आणि ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती लागत असताना पाहायला मिळते।
नक्कीच या ठिकाणी आमदार साहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर आदरणीय देवीदासजी केडकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज खरं तर खूप बिझी शेड्यूल आहे, सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जल्लोषाचं वातावरण, परंतु आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती लाभली आहे. आणि या स्पर्धांच्या माध्यमातून, कारण नेहमीच आमदार साहेबांचं योगदान हे कळंबोली शहरासाठी सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि इथे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी मात्र आपल्या उपस्थिती या मुख्य मंचावरती दाखवली आहे. विक्रांतजी पाटील साहेब यांची आणि माझी भेट या हंगामामध्ये तिसऱ्यांदा होते. खांदा कॉलनीमध्ये देखील त्यांची उपस्थिती मी पाहिली, पेणमध्येही देखील त्यांची उपस्थिती नगर परिषदेच्या मैदानावरती पाहायला मिळाली. प्रत्येकावरती प्रेम करणं, प्रत्येकाला आपण तळागाळामध्ये पोचणं, जनसामान्यामध्ये पोचणं, असा आमदार ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब या स्पर्धेने खूप काय दिलंय, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला जीवन आहे, प्रत्येक प्रेक्षक वर्गासाठी मोबाईल देण्यात येतोय, प्रत्येक प्रेक्षक वर्गाला सायकल देण्यात येत आहे आणि त्याचे जनक सर्व विजयशीत खानावकर साहेब आणि त्याच वेळेला हनुमंतजी चौधर साहेब आणि दिनेशजी पोपेडा साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, 75,000 द्वितीय, 50,000 तृतीय. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेभरासाठी बाईक देखील आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूशी आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा साधली होती त्याने सांगितलं होतं की आमच्याकडे गोलंदाजीची जी धार आहे ना, ती धार अतिशय तीक्ष्ण आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. अंकित रावत या ठिकाणी सामन्याचा निर्णायक षटक हाताळतोय, परंतु मित्रांनो मयूर वाक्षे होत्याचं नव्हतं करण्याची धमक जर कोणत्या खेळाडूमध्ये असेल ना तर तो मयूर वाक्षे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किरण टेंबरे प्रमोट केलं होतं, फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही आहे. यावेळेला नितीन मात्र आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत्या मयूर वाक्षे. इथे धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केला, अक्षरशः फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सोळाची गरज, कालचा दिवस मला आठवला. अशा सिच्युएशनला रामदास महानवरने काय बॅटिंग केली होती. 4 बॉल 18 हव्या होत्या, त्या ठिकाणी त्याने अफलातून खेळ केला होता. अर्थात हा सामना देखील बनू शकतो. षटकार आलाय. नक्कीच या ठिकाणी षटकार आलाय, अगदी निर्णायक क्षणाला षटकार आलाय आणि हा षटकार जणू एखाद्या नवसंजीवनीचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. कळंबोली क्रिकेटचा स्टँडर्ड, कळंबोली क्रिकेटचा दर्जा, नेहमीच कळंबोलीतील प्रत्येक क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाचा सातत्याने उल्लेख या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये होतो आणि सातत्यपूर्ण विविध स्पर्धा या मैदानावरती एका क्रिकेट हंगामामध्ये जवळपास 18 स्पर्धा सलग खेळवण्याचा बहुमान देखील या कळंबोलीतील कळंबोली क्रिकेट असोसिएशनला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मैदानावरती मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या आयोजकांच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. विजयजी खानावकर साहेब नगरसेवक या विभागातून आपल्याला पाहायला मिळतात. एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून आहेत. अनेक संघर्षमय त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. कळंबोलीमधील बहुतांश LIGचा जो विभाग आहे तो विभाग मात्र आपण या ठिकाणी नक्कीच पाहतो, जो माथाडी कामगारांसाठी निर्माण केला गेलेला हा विभाग आहे. आणि माथाडी कामगारांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला बहुसंख्य माथाडी वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. आणि गेले 25 ते 30 वर्षापूर्वीपासूनची जी पाण्याची लाईन असो, विजेचा प्रश्न असो, रस्त्यांची दुरावस्था असो, त्याचबरोबर या मैदानाचं सुशोभीकरण असो, इथे LED लाईट्स, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अडचणी निर्माण होत होत्या, त्यासाठी वॉकिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅकवरती लाईट्सची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. कांबोटे आणि कळंबोली शहराला जोडणारा जो जोड रस्ता आहे यासाठी विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रमाणामध्ये साक्षरी अभियान चालवण्यात आलं. आणि अगदी त्याच वेळेला विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव, त्याचबरोबर शैक्षणिक, कला, क्रीडा या विविध क्षेत्रातील सातत्यानं आयोजन आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून या कळंबोली विभागामध्ये राबविले जातात. असे एक दमदार व्यक्तिमत्व यावेळेला मात्र आमदार साहेबांसमोर या स्पर्धेची चर्चा करत असताना आणि या स्पर्धांचं वैशिष्ट्य देखील सांगत असताना येणारे 4 चेंडू 16 धावांची गरज, मच नीडेड. आणखीन एक मोठा फटका येणं अपेक्षित असेल, परंतु इथे मात्र नकार दिलाय. नितीन, ज्याच्या भात्यामध्ये देखील मोठमोठे फटके आहेत, परंतु इथे आपल्या मनगडी ताकदीवरती विश्वास दर्शवलाय. मयूरनं नकार दिलाय. नकार दिलेला या ठिकाणी कितपत त्याच्या पथ्याला पडेल. काल देखील आपण पाहिलं रामदास महानवरनं पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली नाही आणि त्यानंतर 5 चेंडू 24 धावा, ज्यामध्ये तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अगदी 25 धावांची गरज होती आणि शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू 1 धाव हा तो सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. इथे षटकार येणं गरजेचं आहे. यावेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. डावखुर हाताचा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. जो एक उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध नॅचरल अँगल बनतोय ना, त्या अँगलमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होतोय. अंकित रावतकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. या मैदानावरती अनेक स्पर्धांच्या माध्यमातून फलंदाजी तर कधी गोलंदाजी या दोनही प्रकारचे कामगिरी त्याची उल्लेखनीय राहिली आहे. हॅपी सिंग काहीशी कानमंत्रणा देत असताना प्रत्येकाला जे सुचतंय ना ते मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होतोय. मुख्य व्यासपीठावरील मान्यवर आपण एका बाजूला स्क्रीनवर पाहतोय, तर दुसरीकडे मात्र चित्त थरारक सामना. 3 चेंडू 15 धावांची गरज. इथून देखील पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात जमिनीलगत समांतर, चेंडू जातोय अवांतर. 1 धाव धाव फलकावरती. 60 ऑन द बोर्ड्स. लक्ष विजयासाठी 74 धावांचं 61, 60 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. अंकित इथून कशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती हाताळणार, मोठ्या फटक्याची गरज असेल. मयूर वाक्षे हिरो बनण्याची संधी आहे, परंतु इथे मात्र हिरो ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. अंकित कमालीची गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. खऱ्या अर्थानं अक्षय सरोदेनं हाताळलेले शेवटचे 2 चेंडू आणि त्यानंतर अंकित रावतच्या माध्यमातून आलेले 2 अवांतर चेंडू. अगोदरचा 1 डॉट आणि त्यानंतरचा हा 1 डॉट. अजूनही 2 चेंडू 14 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, फक्त तुमचे प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये जिकरीचे ओढ गरजेचं आहे, परंतु इथे आता पूर्णपणे सामन्यावरती जणू सामना नियंत्रणामध्ये आणलाय, कारण 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज 14 धावांची. डू ऑर डाय प्रकारचा सामना, करो या मरो. कारण इथे जर पराभव झाला तर यावर्षी स्पर्धांना निरोप द्यावा लागेल. 1 चेंडू 14 धावांची गरज. इथे जर का चूक झाली मैदानाच्या आतमध्ये, आणि ती चूक होणार नाहीये याची दक्षता घेतली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आणि हा सामना तब्बल 13 धावेनं जिंकलाय. तो अर्थातच श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स